कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं. हे दृश्य आपण बघू शकतोय. रोहित पवार आधी जय पवारांना बसायला जागा दिली नाही, नंतर वहिनींना पत्रकार परिषदेत बोलू दिलं नाही आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात टाकला. राष्ट्रवादीची चावी सुनेत्रा पवार यांच्याकडून निसटली. वहिनींची सत्ता गेली. 3 घटना ज्याने दादांची राष्ट्रवादी 2 मोठ्या नेत्यांनी बळकवली. गेल्या 24 तासात अशा 3 घटना घडल्या की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठा धक्का बसला आहे. खरं तर सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. घरी सगळ्यांना वाटलं ही योग्य झालं. सुरुवातीला दुसरेच नेते ही जागा बळकवतील असं वाटलं होतं, पण वहिनींनी जेव्हा याची जबाबदारी स्वीकारली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला खूप एक प्रकारचं समाधान होतं. पण त्यानंतर 3 अशा घटना घडल्या की ज्याने हे अध्यक्षपद फक्त नावाला आहे, पण खरी राष्ट्रवादीची चावी दुसऱ्याच्या हातात आहे असं आता दिसू लागलं आहे. अचानक 24 तासात अशा काही हालचाली घडल्या आहेत की ज्याने सगळं चित्रच बदललं आहे. छत्रपतींच्या काळात जसं पूर्वी छत्रपती मालक जरी असले तरी शासन पेशवी करायचे, तशीच परिस्थिती आता होणार आहे असं बोललं जात आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणी काही सूचक विधानं केली आहेत आणि ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रश्नार्थक वातावरण निर्माण झालं आहे. अचानक असं काय घडलं की ज्याने राष्ट्रवादीत एक प्रचंड मोठा भूकंप झाला आहे? सगळी सत्ता वहिनींच्या हातातून जाणार असं का बोललं जात आहे? अचानक पडद्यामागे काय गुप्त बैठका झाल्या की ज्यामुळे राष्ट्रवादी ही 2 मोठ्या नेत्यांच्या हातात गेली आहे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेक वादळं आली आणि गेली, पण गेल्या काही तासांत सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओने जे वादळ निर्माण केलंय त्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुनेत्रा पवार, ज्यांना आपण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून पाहतोय, त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना चक्क पत्रकारांच्या समोरून बाजूला ढकललं जातंय, त्यांना बोलण्यापासून रोखलं जातंय. दादांच्या राष्ट्रवादीत नक्की चाललंय काय? हा प्रश्न आज प्रत्येक कार्यकर्ता विचारतोय. रोहित पवारांनी यावर व्यक्त केलेला संताप हा केवळ राजकीय नाही, तर तो एका कुटुंबातील आणि पक्षातील अंतर्गत संघर्षाचा स्फोट आहे. रोहित पवार म्हणाले, वहिनींच्या खांद्यावर हात टाकला, त्यांना धक्का दिला, तर दुसरीकडे अजितदादांच्या मुलाला जय पवारांना स्टेजवरून खाली उतरायला लावलं. या 2 घटना निव्वळ योगायोग नाहीत, हा एका मोठ्या गेमचा भाग आहे. आज जरी सुनेत्रा पवार अध्यक्ष असल्या तरी सत्तेची खरी चावी कोणाच्या हातात आहे? पेशवे काळात जसे छत्रपती मालक असायचे पण पेशवे शासक, तसंच काहीसं आज राष्ट्रवादीत घडतंय का? गेल्या 24 तासात अशा 3 कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे वहिनींच्या हातची सत्ता निसटत चालली आहे असं दिसतंय? चला या रहस्याचा पदर दर पदर उलगडा करूया. शरद पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी ही अजितदादांनी काही आमदारांसह आपली स्वतःची केली होती आणि खंबीरपणे संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीचा एक प्रकारे त्यांनी प्रचार प्रसार सुरू केला होता. स्वतः उपमुख्यमंत्री झाले होते, तर आपल्या काही सहकाऱ्यांना केंद्रात खासदार केलं होतं, तर काही आमदारांना प्रचंड मोठी मंत्रिपदं दिली होती. दादा म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे दादा, अशा प्रकारचे समीकरण तयार व्हायला लागलं होतं. पण अचानक सगळं नष्ट झालं जेव्हा 28 जानेवारीला बारामतीतल्या विमान दुर्घटनेत दादा गेले. गेल्यानंतर त्यांचा अपघात होता का घातपात यावर शंका सुरू झाल्या होत्या. 29 तारखेला त्यांचा अंत्यविधी झाला आणि 2 दिवसानंतर लगेचच सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली. आता खरं तर त्यावेळेस अनेक शंका सुरू झाल्या होत्या की शरद पवार हे राष्ट्रवादीला आपल्याकडे घेतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्ष चालेल. पण अचानक इतक्या वेगाने घडामोडी घडल्या की जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आलं की तुम्हाला याविषयी काय वाटतं, तर ते म्हणाले मला काहीच कल्पना नाही. पण त्यानंतर वहिनींनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारला, सगळी कामं व्यवस्थित सुरू झाली आणि त्यानंतर मुद्दा उभा राहिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा. सगळ्यांना वाटत होतं दुसराच कोणीतरी अध्यक्ष होईल, पण जेव्हा वहिनींनी त्याची जबाबदारी स्वीकारली तेव्हा सगळ्यांना समाधान वाटू लागलं. पण त्यानंतर जो खेळ सुरू झाला त्याची कल्पना कोणालाच नव्हती. सध्या मीडियामध्ये, सोशल मीडियावर आणि टीव्हीवर हे जे प्रकरण आता दिसत आहे ते प्रकरण साधं नाहीये, तर त्याची सुरुवात खूप आधी झाली होती. गेल्या 24 तासात ज्या 3 घटना घडल्या, ज्या घडामोडी घडल्या, त्याने आता ज्या स्ट्रॉंग दिसणाऱ्या, सगळी पॉवर हातात असलेली दिसणाऱ्या वहिनी आहेत, तर त्यांच्या हातातून सगळ्या चाव्या आता निसटल्या आहेत असं बोलू लागली आहेत.
आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अजितदादा एक असं नेतृत्व ज्यांच्या शब्दाला पक्षात आव्हान नव्हतं. अजितदादा एक असं नेतृत्व ज्यांच्या शब्दाला पक्षात आव्हान नव्हतं. पण त्यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच चित्रात बदल व्हायला सुरुवात झाली. खरं तर सत्तेचा हा खेळ दादांच्या निधनानंतरच्या तिसऱ्या दिवशीच सुरू झाला होता. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात होता तेव्हा पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठका गुप्तपणे सुरू झाल्या होत्या. या बैठकांमध्ये पहिला मुद्दा हा होता की दादांचा वारसा कोणाकडे. नैसर्गिकरित्या सुनेत्रा वहिनींचं नाव समोर आलं, पण हे नाव समोर येत असतानाच पडद्यामागून काही अटी आणि शर्ती लादल्या गेल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, जे दादांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे, त्यांनी वहिनींच्या सांत्वनापेक्षा पक्षाच्या भविष्याची काळजी अधिक दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला असं सांगण्यात आलं की वहिनींना राजकारणाचा अनुभव नाही, त्यामुळे त्यांना गाईड करण्यासाठी आम्हाला सोबत राहावं लागेल. पण हे गायडन्स हळूहळू कंट्रोलमध्ये कसं बदललं हे कोणालाच कळलं नाही. सत्तेच्या या पहिल्या टप्प्यावर वहिनींना भावनिक साथ घालून गप्प करण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की दादांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आम्ही सांगतो तसंच पाऊल टाकावं लागेल. इथूनच वहिनींच्या स्वातंत्र्यावर गदा यायला सुरुवात झाली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटलं की हे नेते वहिनींना मदत करतायत, पण वास्तव हे होतं की ते स्वतःसाठी एक सुरक्षित कवच तयार करत होते. ज्या राष्ट्रवादीवर दादांची पकड होती ती पकड आता एका व्यक्तीकडून निघून एका गटाकडे जाऊ लागली होती. सुनेत्रा वहिनींचा उपमुख्यमंत्री म्हणून होणारा शपथविधी हा महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. पण या सोहळ्याच्या पडद्यामागे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. शपथविधीच्या आदल्या रात्री देवगिरी बंगल्यावर काय घडलं? सूत्रांच्या माहितीनुसार त्या रात्री वहिनींना मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी एक लांबलचक ब्रीफिंग देण्यात आलं. हे ब्रीफिंग कोणी दिलं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी. त्या रात्री वहिनींना स्पष्ट सांगण्यात आलं की मंत्रालयात तुमचा कारभार कसा चालेल, तुमच्या फाईल्सवर कोणाची देखरेख असेल आणि तुम्ही मीडियासमोर काय बोलणार. एका अर्थाने उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची वहिनींची होती, पण त्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल या दोन नेत्यांनी स्वतःकडे ठेवला होता. शपथविधीच्या दिवशीही तुम्ही कॅमेरे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल वहिनींचे वागे पुढे हे दोन नेते सावलीसारखे होते. कोणाला त्यांच्या जवळ जाऊ द्यायचं आणि कोणाशी त्यांनी हस्तांदोलन करायचं हे सुद्धा इशाऱ्याने ठरवलं जात होतं. मंत्रालयात जेव्हा वहिनींनी पहिल्या फाईलवर सही केली तेव्हा त्यांच्या खांद्यावर वाकून प्रफुल्ल पटेल काय पाहत होते? हा केवळ कौतुक करण्याचा भाग नव्हता, तर आम्ही आहोत लक्ष ठेवून असा तो संदेश होता. पार्थ पवारांनाही शेजारच्या खुर्चीवर बसवण्यासाठी पटेलांना इशारा करावा लागला. यातच सगळं आलं. स्वतःच्या घरात आणि स्वतःच्या पक्षात पवारांना कोणाच्या इशाऱ्याची गरज का भासावी? आता वळूया त्या 3 महत्त्वाच्या घटनांकडे ज्या गेल्या 24 तासांत घडल्या. पहिली घटना, राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडलं. मंचावर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विराजमान होते. सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं. पण याच मंचावर एक अशी घटना घडली जिने दादांच्या समर्थकांचं काळजात चर्र झालं. जय पवार, अजितदादांचे सुपुत्र, जे पक्षाचा तरुण चेहरा मानले जातात, ते मंचावर मागच्या रांगेत बसले होते. अचानक प्रफुल्ल पटेल तिथे येतात आणि जय पवारांना काहीतरी सांगतात. त्यानंतर जय पवार मान खाली घालून मंचावरून खाली उतरतात आणि प्रेक्षकांमध्ये जाऊन बसतात. ज्या बापाने रक्ताचं पाणी करून हा पक्ष वाढवला, ज्या बापाच्या नावावर हे नेते आज राष्ट्रीय झाले आहेत, त्याच बापाच्या मुलाला मंचावर स्थान नसावं हे अपमानजनक नव्हतं का? कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. दादा असते तर पटेलांची ही हिंमत झाली असती का? ही घटना स्पष्ट संकेत होती की आता या पक्षात पवार आडनावापेक्षा पटेल तटकरे हा गट वरचढ झाला आहे. जय पवारांना मंचावरून खाली उतरवणं हा केवळ एका मुलाचा अपमान नव्हता, तर तो अजितदादांच्या वारशाचा अपमान होता. दुसरी घटना, अधिवेशनानंतरची पत्रकार परिषद. ही घटना म्हणजे खूप संतापजनक आहे. ज्यावेळेस सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या होत्या, साहजिकच पत्रकारांना त्यांच्याकडून पक्षाची पुढील दिशा जाणून घ्यायची होती. वहिनी माईक समोर आल्या, त्यांनी बोलायला सुरुवात केली, पण त्या 5 मिनिटंसुद्धा बोलल्या नसतील तोच प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि त्यांना कानात काहीतरी पुटपुटले. त्यानंतर जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय. वहिनींना चक्क पत्रकारांच्या समोरून बाजूला सारलं गेलं. तुम्ही निघा आता, तुमचं झालं, अशा आविर्भावात त्यांना तिथून घालवून दिलं. त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्या खुर्च्यांचा ताबा घेतला. अध्यक्ष बाहेर आणि चालक आत. पत्रकारांनी जेव्हा ओरडून विचारलं, वहिनींना बोलू द्या, तेव्हा या नेत्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की या नेत्यांना भीती वाटतीये की सुनेत्रा वहिनी जर पत्रकारांशी मोकळेपणाने बोलल्या तर त्यांच्या मनातील खदखद बाहेर येईल. त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मीडियापासून लांब ठेवलं जातंय. रोहित पवारांनी हाच धागा पकडला. वहिनींना धक्का देण्यापर्यंत या नेत्यांची मजल जाते, याचा अर्थ असा की त्यांना वहिनींच्या पदाचा कोणताही आदर उरलेला नाही. तिसरी आणि शेवटची घटना म्हणजे आमदारांची अंतर्गत नाराजी. सरोज अहिरे आणि सतीश चव्हाण यांच्यातील जे संभाषण लीक झालंय त्यातून हे स्पष्ट होतंय की आमदारांना सुद्धा वहिनींच्या जवळ जाऊ दिलं जात नाहीये. दादांनी कधी जवळ जाऊ दिलं नाही, आता वहिनींच्या तरी जवळ जाऊ द्या. हे वाक्य खूप काही सांगून जातं. याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादीत आज तटकरे पटेल हे दोन नेते एक भिंत बनून उभे आहेत. एका बाजूला सुनेत्रा पवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते. ही भिंत पार केल्याशिवाय कोणालाही वहिनींशी संवाद साधता येत नाही. जर हीच परिस्थिती राहिली तर लवकरच राष्ट्रवादीत मोठं बंड पाहायला मिळू शकतं. सुनेत्रा वहिनींच्या हातात सत्ता आहे असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्या सत्तेच्या पिंजऱ्यात कैद आहेत की काय असा प्रश्न पडतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात मालक पवार असले तरी शासक दुसरेच कुणीतरी होताना दिसतायत. येणारा काळच ठरवेल की वहिनी ही चावी स्वतःच्या हातात घेतात की या नेत्यांच्या हातातील बाहुलं बनून राहतात. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही रिपोर्टमध्ये जे पाहिलं ते ऐकलं ते केवळ राजकीय विश्लेषण नाही. हा महाराष्ट्राच्या एका मोठ्या राजकीय कुटुंबातील संघर्षाचा आणि सत्तेचा निर्दयी खेळाचा अर्ज आहे. अजित दादांच्या जाण्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला असं आपण म्हणतोय, पण त्यापेक्षा जास्त पोरकं आज कोणाला वाटत असेल तर ते सुनेत्रा वहिनींना आणि त्यांच्या मुलांना. विचार कराच्या घरातून राज्याची सत्ता चालत होती, त्या दादांच्या एका शब्दावर पूर्ण पक्ष आदेश मानायचा. त्या दादांच्या अर्धांगिनी आज स्वतःच्या पक्षात पत्रकारांसोबत बोलण्यातून रोखलं जाते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना बाजूला सारलं जाते. हे दृश्य पाहून कोणालाही स्वाभिमानी माणसाच्या काळजात चर होईल. रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न आज प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याच्या मनात आहेत. जय पवारांना स्टेजवरून खाली उतरवलं ही निबळ तांत्रिक चूक असू शकत नाही. ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, ज्यातून हे दाखवायचं आहे की पवार नावाचं वलय आता संपते आणि सत्तेची नवी केंद्र दुसरीकडे कुठेतरी तयार झाली आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नेते दादांचे विश्वासू होते, पण आज त्यांची वागणूक पाहून प्रश्न पडतोय की ते बहिणींची साथ देत आहेत की ते सत्तेच्या पिंजऱ्यात कैद करतायत. राजकारणात पेशवे होणं ही संकल्पना जुनी आहे, पण ती आजच्या लोकशाहीत अशा प्रकारे राबवली जाणं ही धक्कादायक आहे. वहिनींच्या चेहऱ्यावरचं ते हसू, त्यामागची हतबलता कदाचित कॅमेऱ्यात पूर्णपणे टिपता येत नसेल, पण महाराष्ट्राची जनता ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहते. आमदारांची नाराजी, गळतीची भीती आणि त्याच स्वतःच्या कुटुंबातील तरुण वारसाला दाबलणं हे राष्ट्रवादीत एक मोठ्या विनाशाकडे घेऊन जाते. पण लक्षात ठेवा, हा सर्व रिपोर्ट सध्याच्या घडामोडींवर आधारित एक शक्यता आहे. राजकारणात जे दिसतं ते असं काहीच नाही, जे असतं ते दिसत नाही. कदाचित वहिनी या चक्रव्यूहातून बाहेर पडली किंवा कदाचित हा सत्तेचा रिमोट कंट्रोल कायम तर दुसऱ्यांच्या हातात जाईल. तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा वहिनी खरोखरच सत्तेचं चेक आणि मेटमध्ये अडकल्या आहेत का, की अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आता पूर्णपणे पटेल तटकरे गटाचं वर्चस्व निर्माण झाले? जर जय पवारांना स्टेजवरून खाली उतरवणं तुम्हाला योग्य वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स या प्रकरणाचा खरा कल ठरवतील. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच सविस्तर अपडेटसाठी पाहत राहा आमचा चॅनल. धन्यवाद.